जवळजवळ 90% जोडप्यांमध्ये हनीमूनच्या रात्री लैंगिक संबंध येतच नाही. तर मी आता काही स्टडीज मध्ये किंवा काही इंटरव्ह्यूज मध्ये मी बघितलं की बाबा म्हणतात 90% हनीमून्स मध्ये इंटरकोर्स किंवा सेक्शुअल प्लेजरच होत नाही. तर ते तसं खरं आहे का? हनीमूनच्या रात्री काय होतं ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट प्रत्येक जण लपवून ठेवतो आणि एकमेकांना सांगताना मात्र सांगतात बड्या जाव्या मागून की आम्ही हे केलं, आम्ही ते केलं. पण तू म्हणतोस तसं अगदी बरोबर आहे. जवळजवळ 90% जोडप्यांमध्ये हनीमूनच्या रात्री लैंगिक संबंध येतच नाही. ह्याचा मी तुला किस्सा सांगतो. माझ्याकडे एक जोडपं आलं होतं. अच्छा. तर ते जोडपं आलं कशासाठी होतं, तर आम्हाला दिवस जात नाही. साधारणतः लग्नाला 1 वर्ष 1.25 वर्ष झालं होतं. मी त्या दोघांना तपासलं, त्यांना विचारलं. त्याच्यानंतर माझं असं लक्षात आलं की त्या दोघांचे लैंगिक संबंध आजपर्यंत आलेलेच नाही. लग्नाला वर्ष झालंय. ओके. ते मी त्यांना सांगितलं की बाबा तुमचे संबंध येत नाहीयेत. दोघं हसले, हे डॉक्टरला काही कळत नाही, आणि चक्क निघून गेले. माझं पुढचं काहीच ऐकलं नाही. ठीक आहे, निघून गेले. मी पण काही पुढचं केलं नाही. मध्ये 2-3 वर्ष गेले. 2-3 वर्षांनी ते कुठल्या तरी काउन्सिलरकडे गेले. त्या काउन्सिलरनी परत माझ्याकडे त्यांना पाठवलं की सर यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे बघा. परत त्या दोघांना तपासलं. परत मी तेच म्हणलं की अरे तुमचे संबंधच येत नाहीत रे. तेव्हापर्यंत लग्नाला 3-4 वर्ष झाले होते. ते म्हणले या डॉक्टरची कॅसेट अडकली, ह्याला काय बाकी कळत नाही, तू सोडून. परत निघून गेले. मग मध्ये ह्या अजून 4-5 वर्ष गेले. त्यांच्यामध्ये भांडणं, कोर्ट केस, डायव्होर्ससाठी ऍप्लिकेशन, परत मागे परत हे, अशा बऱ्याच गोष्टी झाल्या. मग परत कुठल्या तरी संस्थेकडे गेले. ते त्या संस्थेच्या काउन्सिलरनी परत त्यांना माझ्याकडे पाठवलं. ह्या अशा सगळ्या गोंधळामध्ये साधारणतः लग्नाला 9-10 वर्ष गेली होती. आणि 9-10 वर्षानंतर मग जेव्हा ते परत आले, परत त्यांना तपासलं. परत म्हणलं नाही रे तुमचे संबंधच येत नाहीत. आता झालं काय, हे 9-10 वर्षांनी ते थोडे मवाळ झाले होते. म्हणजे आता काहीतरी, आता बरं बाबा माणूस सारखाच तेच सांगतोय, तर ऐकू तरी. मग त्यांनी जेव्हा ऐकलं तेव्हा मला सांगितलं की अरे तुम्हाला संबंध म्हणजे काय हेच माहित नाही. शारीरिक संबंधामध्ये जे आपण पेनिट्रेशन म्हणतो की पुरुषाचं लिंग स्त्रीच्या योनिमार्गामध्ये जातं, हे त्यांना माहितीच नव्हतं. आणि तुला असं वाटेल की हे जे जोडपं आहे हे कुठलं तरी अशिक्षित किंवा ग्रामीण भागातलं, तर नाही, हे अगदी शिक्षित, व्यवस्थित पुण्यातले IT कंपनीमध्ये काम करणारं जोडपं होतं. अरे बापरे. म्हणजे असं नाही की त्यांनी काही व्हिडिओज बघितलेले नाहीये किंवा काही चर्चा केलेली नाहीये. पण ह्या जोडप्याला ती जी भीती होती की जर का आतमध्ये आपण पेनिस इंट्रोड्यूस केलं तर दुखेल किंवा रक्तस्राव होईल, या भीतीमुळे त्यांचे शारीरिक संबंध 2 मांड्यांच्या मध्येच येतो. आणि मग हे जेव्हा त्यांना सांगितलं त्यावेळेला त्यांना ते रिअलाइज झालं की अरे आपण काय चूक करतो. तोपर्यंत त्यांना वाटत आपलं व्यवस्थित चाललंय. ते चूक पण नव्हते, कारण त्यांचं ज्ञान जे होतं ते तेवढंच होतं. आणि मग जेव्हा त्यांना ते सांगितलं तेव्हा अक्षरशः 3ऱ्या का 4थ्या महिन्यात त्यांना दिवस पण गेले. म्हणजे 10 वर्ष त्यांनी जी वाया घालवली, तो इश्यू 2-3 महिन्यात सुटला असता. का सुटला असता? जर त्यांना व्यवस्थित नॉलेज दिलं असतं. आणि हनीमूनच्या रात्री हीच गोष्ट होते. मेन म्हणजे दोघांच्या मनात भीती असते. स्त्रीच्या मनात भीती असते की मला खूप दुखेल, खूप रक्तस्राव होईल, प्रचंड वेदना होतील. पुरुषाच्या मनात भीती असते की मला व्यवस्थित परफॉर्म करता येईल का, मला व्यवस्थित ऍक्ट करता येईल का, मला माझ्या पार्टनरला सॅटिस्फाय, जो शब्द वापरतो ना, तो करता येईल का. तर अशा अनेक भीती असतात. जर अरेंज्ड मॅरेज असेल तर आणखीन एक भीती असते, ती म्हणजे की कालपर्यंत जी व्यक्ती अनोळखी होती तिच्या बरोबर आज अचानक काय 5-8 तासाच्या मध्ये असं बदलतं की जिथे मी
माझे सर्व कपडे काढून एकमेकांना सामोरं जातो. सो ती भीती पण असते की असं कसं करायचं. लव्ह मॅरेज असेल तरी देखील थोडीशी ती भीती कमी असते, पण तरी देखील दोघांनी एकमेकांना विदाऊट कपडे बघणं ही भीती कायम असते. सो त्या ह्याच्यामध्ये मग पहिल्या रात्री होतं काय, तर पहिल्या रात्री त्यांच्यामध्ये व्यवस्थित लैंगिक संबंध येत नाही. पण मग त्या रात्री करायचं काय. बरेच जण म्हणतात आम्ही एकमेकांशी गप्पा मारू. ठीक आहे, गप्पा मारा, व्हेरी गुड. काय गप्पा मारणार. नाही, तिला कुठला रंग आवडतो, तिला कुठला फिल्म स्टार आवडतो, मला काय करायला आवडतं, माझे हॉबीज काय, हे नाही बोलायचंय. हे बोलायला अख्खा दिवस पडलाय. त्या हनीमूनच्या रात्री का बोलायचं. तर हनीमूनच्या रात्री जे आहे ते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की एकमेकांना जाणून घ्यायचं. कशाने जाणून घ्यायचं, तर स्वतःच्या शरीराने जाणून घ्यायचं. स्वतःला काय आवडतं, काय नाही आवडत, कुठे स्पर्श केलेला आवडतो, कुठे स्पर्श करताना भीती वाटतेय, हे पहिलं बोललं पाहिजे, हे जाणलं पाहिजे. आणि हे जेव्हा आपण जाणतो ना तेव्हा आपण एकमेकांबरोबर खूप कम्फर्टेबल होतो. आपण एकमेकांना व्यवस्थितपणे हाताळू शकतो, व्यवस्थितपणे हात लावू शकतो. स्पर्श जो आहे आपला तो किती जोराचा पाहिजे, किती अलगद पाहिजे हे आपल्याला कळायला लागतं. की जेणेकरून हे जेव्हा आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क येतो, शारीरिक संपर्क येतो, त्यावेळेला आपल्या पार्टनरला आपण दुखापत देत नाही, ना शारीरिक ना मानसिक. सो ही तयारी त्या रात्रीपासून करायला पाहिजे. गरज नाहीये की दर रात्री तुमचे व्यवस्थित शारीरिक संबंध यायलाच पाहिजे, ते येतील. पण सुरुवातीला जेव्हा आपलं मनोमिलन चांगलं होईल, एकमेकांना आपण जाणून घेऊ, आणि ही गोष्ट हनीमूनच्या रात्रीपासून करायची. ती जर केली तर माझ्या मते तुमच्या आयुष्यातली प्रत्येक रात्री हनीमूनची रात्र. सो सुरुवात तिथून करायला पाहिजे. हे जेव्हा आपण करतो त्यावेळेला त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध व्यवस्थित येतात.